नमस्कार, मी उर्मिला आगरकर. तरुणबधिरांचे शिक्षण आणि स्पीच थेरपी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून खूप स्वागत आहे. नुकताच मी पाण्यावरचा व्हिडिओ की पाणी त्याने बातमी आणली होती, टाकी घराच्या वरची स्वच्छ केली अशी. तर माझ्या खूप मध्यंतरी खरं मला संभाषणं तुम्हाला दाखवायची होती. खूप संभाषणं झाली त्याची जी आता समज वाढली ती केवळ आणि केवळ संभाषणं गोष्टी याच्यावरून. मी संभाषण काही दाखवू शकत नाही, कारण ते सगळ्यांनाच बघणं होतं आहे किंवा आवडतं असं नाही. पण अशा पालकांना मात्र खरंच खूप गरज आहे अशा मुलांच्या. तर मी त्यासाठी एक व्हिडिओ तो करणार आहे. तर त्याच्यावरून त्याला पाणी कुठून येतं असं मी सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ केला होता. आज त्याला संदर्भातून पाणी कशासाठी वापरतो हे मी त्याला विचारणार आहे आणि त्याला ते छान माहिती झालं आहे. बघूया तो सांगतो का. अनुभवातून त्याने पाहून की कशासाठी तो वापरतो हे वापरताना त्याला दाखवून त्याच्या आईने आणि ते सतत बोलून म्हणून त्याला ते येतं. लौकिक पाणी कशासाठी वापरतो, पाणी कशाला वापरतो, काय करतो पाणी, काय करतो पाणी, काय करतो पाणी, काय करतो पाणी, काय करतो. हा, डोक्यावर आंघोळ करतो. बरोबर, शाबास. आंघोळीसाठी वापरतो. अजून काय करतो पाणी. हा, छान बोल. काय भांडी धुतो. भांडी धुण्या. आता हे साठी ला हे प्रत्येक त्याला स्वतःला वापरायचं बोलायचं कळत नाही. हे सातत्याने त्यांच्याकडून वाक्यातून लावून बोलून घ्यावं लागतं आणि मग प्रॅक्टिसने त्यांना काय लागतं की अरे साठी कधी वापरायचं आहे, सा कधी वापरायचं आहे, ला कधी वापरायचं आहे. भांडी धुण्यासाठी बोल. भांडी धुण्यासाठी पाणी. जांभई आली. पाणी वापरतो. बरोबर. अजून काय सारखं तू बाटली पेल्यामध्ये घेऊन काय करतो. काय करतो. पितो. मग पाणी पिण्यासाठी. अजून आंघोळीसाठी झालं. कपडे धुण्यासाठी पाणी वापरतो. भांडी धुण्यासाठी. अजून त्यासाठी अनेक महिन्यापासून भांडी शब्द, कपडे शब्द, आधी शर्ट पॅन्ट, मग ह्याला फ्रॉक, मग ह्याला कपडे म्हणतात. असं करत हे शब्दसंग्रह वाढवत नेलाय. आता ही 5-6 महिन्याची मेहनतीचे हे शब्द आहेत आणि मग त्याच्यातून ते वाक्य. अजून काय म्हणायचं ह्याला शब्द. काय. फरशी. फरशी. पुसण्यासाठी. पुसण्यासाठी वापरतो पाणी. बरोबर. अजून हिरवे बाहेर काय असतात. मोठी रस्त्याच्या बाजूला हिरवी काय असतात. मोठी. त्याच्यावर फुलं येतात, फळं येतात. काय. झाडांना पाणी वापरतो ना, देतो ना, घालतो. अजून पाणी कशाला. तू काय पिण्यासाठी झालं. आई काय करते. आई काय काम करते. छान बोल. चपाती करते ना, चपाती. अजून चपाती बरोबर काय खातो. चपाती, भाजी, भात. त्याला काय बोलायचं सर्वला. आजीबाईच्या कवितेत काय म्हणतो. आजीबाईचा काय. छान बोल. स्वयंपाक करायला. चपाती, भाजी, भात, आमटी, वरण, सर्व स्वयंपाक. त्याला स्वयंपाक बोलतो ना. कविता सांगितले ना. स्वयंपाक करायला पाणी लागतं.
अजून अजून कशाला पाणी वापरतो? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? आंघोळ करायला झाले. भिंत, बरोबर. भिंत. भिंत. घर. काय काय करतो? हा, बांधतो. पाणी घालतो ना. मग घर बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी. ठीक ठीक ठीक. काय आहे? परत परत जांभई. ठीक ठीक. इथे ठ ठ ठ ची पाणी घर बांधण्यासाठी वापरतो, बरोबर. असे आणखीन बरेच आहेत. अजून कशासाठी आहे तुला येतं का? हा, दात धुण्यासाठी, बरोबर. आंघोळ कर. झाडावर कोण येतात? झाडावर कोण येऊन बसतात? पंख असतात, उडतात, आकाशात उडतात. कोण? हा, कबूतर. बरं, छान. कबूतर. कबूतर कोण आहे? कबूतर हा, पक्षी. मग पक्षी आणि चार पाय असतात. हा, छान बोल, छान बोल. पक्षी आणि चार पाय असतात, शेपूट असते. कोण? हा, चालतात. कोण? कोण? प्राणी. प्राणी पक्षी पितात ना पाणी? पितात ना? पाणी पितात की नाही? मग पक्ष्यांना प्राण्यांना पिण्यासाठी पाणी वापरतो, बरोबर. अशा पद्धतीने पाणी कशासाठी वापरतो हे त्याला दाखवून, अनुभवातून, मग ते शब्द सगळे बोलून घेऊन, ते 4 दिवस रिव्हिजन करून पक्के करून त्याला हे इथपर्यंत म्हणजे पाण्यासंदर्भात कुठून येतं, कशासाठी वापरतात, हे सगळं त्याला सांगितले. आपण हे असंच आपल्या मुलांचं घेऊ शकता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर जरूर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. त्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओ दिसतील आणि गरजू पालकांपर्यंत जरूर शेअर करा. खूप खूप धन्यवाद.